येणार नाहीत। आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत, ज्यांच्याशी आपण हा विषय जरा विस्तारपूर्वक विस्कटून समजून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत स्वतः खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आणि ज्यांचं भाषण गाजतंय त्यांनी ज्या प्रकारे मिश्किल टीका टिप्पण्या केलेल्या, त्यामुळे निलेश लंके फेवरेट असतात भाषणासाठी, आणि तसं त्यांनी निराशा होऊ दिली नाही। ते निलेश लंके सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत। आणि आपल्यासोबत असतील विजय चोरमारे। विजय चोरमारे हे वरिष्ठ पत्रकार आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या किमान 3 दशकांचा त्यांचा रिपोर्टिंगचा आणि संपादनाचा अनुभव आहे। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील अनिल पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते। मी पहिल्यांदा निलेश लंकेपासून सुरुवात करतो। निलेश लंकेजी, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, मी काय वेगळी पुन्हा सगळं सांगत बसत नाही कथा पुराण, पण काय नेमकी शक्यता लोकांच्या मनात आहे, तर होत का नाही, मग अडचण कुठे उरली आहे? ज्या गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा चालू आहे, हो, पण ती चर्चा चालू असताना अधिकृतपणे पक्षीय नेतृत्वामध्ये अशी कुठल्या प्रकारची चर्चा आम्हाला तरी काही पाहायला मिळालेली नाही। शेवट चर्चा करत असताना प्रत्येक कार्यकर्ता त्याची भूमिका आणि भावना मांडत असतो, बरोबर आहे, पण ते सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक पक्षाला एक नेते मंडळी असतात, नेतेगण असतात, आणि त्यांचा निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। मी तर बऱ्याच वेळा सांगतो, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं जेवढं वय आहे त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव असणारी ही सर्व नेते मंडळी। आम्ही ज्या परिवारामध्ये राहतो, तो आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय ताई असू, जयंत पाटील साहेब असू, हे गाडा अभ्यास असणारी नेते मंडळी आहे। त्यामुळे यांच्या वरिष्ठ लेवलवरून ज्या काही हालचाली होतात त्या खऱ्या अर्थाने त्या हालचाली महत्त्वाच्या असतात आणि त्या हालचाली चर्चेत आल्या पाहिजेत। पण सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा चालू आहे, पण माझ्या माहितीनुसार अशी कुठली चर्चा माझ्या तरी कुठल्या कानावर आलेली नाही। नाही, मी लंकेजी, हे तर खरंच आहे, तुम्ही आज अतिशय छान सुंदर पद्धतीने सांगितलं की शरद पवारांच्या हसण्याचं आणि गप्प बसण्याचा अर्थ कुणाला लागला तर मी पायाखालून जाईन असं तुम्ही म्हणाला। आणि खरं आहे, हे बऱ्याच लोकांनी वेळोवेळी म्हणून ठेवलेलं आहे। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे तर म्हणूनच म्हणाले होते की शरद पवार हे तेल लावलेले कुस्तीवान पैलवान आहेत आणि कुणाच्याच हातात ते येत नाहीत। पण हे पण तितकंच खरं आहे लंकेजी, तुम्ही सहमत व्हाल की शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, कोणीही यापुढे एकी नाही, यापुढे एकत्र येणं नाही असंही विधान केलेलं नाहीये। उलट केलं असलं तर सकारात्मकच केलेलं आहे। तर किमान या सकारात्मकतेचा, हे जे पॉझिटिव्ह फिलिंग आहे, फील गुड फिलिंग आहे एकत्र येण्याबाबतचं, त्या बाबतीत काय तुमचं मत आहे? नाही, एखाद्या गोष्टीला जास्त महत्त्व देणं याचा अर्थ तुम्हाला वाटतं की महत्त्व दिल्यानंतर ती काही भूमिका लक्षात येते, बरोबर आहे, पण एखाद्या गोष्टीकडे आपण काही प्रमाणात दुर्लक्ष करतो, याचा अर्थ त्या गोष्टीला महत्त्व न देता आपण पुढे चालतो। तशा पद्धतीने आपण विरोधाला विरोध करणं हे सुद्धा जास्त काळ योग्य नसतं। आणि शेवट हे परंपरा जपणारे हे सर्व नेते मंडळी असतात, त्यामुळं टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाला, डेव्हलपमेंटला महत्त्व देणारे हे सर्व नेते मंडळी। त्यामुळं त्यांच्याकडून अशा कुठल्या गोष्टीला प्रतिकार करणं किंवा एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवणं, अशा भूमिकेला त्यांनी महत्त्व दिलेले नाही। बरं, मग तुम्ही आमच्यासोबत राज लंकेजी, आपल्यासोबत विजय चोरमारे सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळात अनिल पाटील सुद्धा येणार आहे, तुमचे एकेकाळचे एकाच पक्षातले सहकारी। विजय चोरमारेजी, विषय आपल्या समोर आहे आणि बाकीचा भाग सोडून द्या, पण हेही तितकंच खरं आहे की दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही शत्रुत्व नाही। दोन्ही कार्यकर्त्यांच्या मनात बोलायला तुम्ही गेलात, खासगीमध्ये बोला तर एकच यावं असं वाटतंय, हेही माहिती आहे। मग नेमकं काय सत्तेचा हा संघर्ष आहे का टायमिंग जुळत नाही, काय वाटतं आपल्याला? प्रसन्न, एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल की